नमस्कार मित्रांनो, SAP इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि खूप धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला खूप चांगला सपोर्ट करताय आणि आपल्या चॅनलला मराठी माणसांना पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करताय. ओके, तर बेसिकली आजचा व्हिडिओ मी बनवतोय की SAPची जी पुढची 20 वर्ष आहेत त्याच्याकडे आपण कशा पद्धतीने बघू शकतो. आता हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की प्रत्येकजण मला मेसेज करतो, कॉल करतो किंवा कमेंट्समध्ये लिहितो की SAPला फ्युचर आहे का. ओके, समजा मी जर SAP ट्रेनिंग घेतलं, मी SAP शिकलो, तर मला पुढे अपॉर्च्युनिटीज भेटतील का, म्हणजे 5-10 वर्ष 15 वर्ष माझं करिअर घडेल का, असा क्वेश्चन असतो. तर त्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर मी तुम्हाला यामधून देणार आहे आणि हा व्हिडिओ बनवताना मी पुढच्या 20 वर्षाचा विचार करून तुम्हाला सांगतोय. ओके, आता उद्याचा दिवस आपण बघितलेला नाही आहे, बरोबर, पण हे एक जजमेंटल ॲन्सर्स आहे की बेसिकली पुढचे काही वर्ष तुम्ही SAPकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघू शकता. ओके, तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण ज्यावेळेस SAP ट्रेनिंग करतो, ठीक आहे, किंवा ज्यावेळेस आपण SAPमध्ये करिअर करायचा विचार करतो, त्यावेळेस आपल्याकडे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स माहिती पाहिजेत आपल्याला की ज्या बेसवरती आपण हे जजमेंटल आन्सर देऊ शकतो. ओके, तर ज्यावेळेस तुम्ही SAP करिअर करायचं तुम्ही ठरवता, त्यावेळेस तुम्ही काय करता की एखादं मॉड्यूल चूज करता. त्या मॉड्यूलचा विचार तुम्ही फ्युचरिस्टिक पद्धतीने करत असता, बरोबर. सो आता त्या पर्टिक्युलर मॉड्यूलला भविष्यामध्ये करिअर आहे की नाही, म्हणजे करिअर घडेल की नाही त्याचं, हे तुम्हाला आन्सर सगळं माहिती पाहिजे. ओके, तर लक्षात घ्या, तुम्ही जर SAP ट्रेनिंग घेतलं असेल किंवा करत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप काही शिकवून जाईल, खूप काही माहिती देऊन जाईल. ओके, आणि आपण काही गोल्डन पॉईंट्स पण सांगत असतो व्हिडिओच्या अधूनमधून, तर ते पण लक्षात ठेवत चला. म्हणजे काय की तुम्हाला अजून काही छोट्या छोट्या गोष्टीतून अजून चांगली माहिती भेटू शकते आणि व्हिडिओ तर तुम्हाला पूर्ण बघावं लागणार आणि तुम्ही 100% व्हिडिओ पूर्ण बघता हे माझ्या लक्षात येतं आहे, कारण काही जरी पॉईंट स्किप झाला तर आपलं मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं. ओके, तर चला मग SAPची पुढची 25 वर्ष कशी असतील त्याच्याबद्दल आपण विचार करूयात, डिस्कस करूयात. आता जर आपण ठरवलं की मला SAP करायचं आहे, SAP ट्रेनिंग करायचं आहे, तर कोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स, कोणत्या टर्म्स ज्या आहेत त्या आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. ओके, आता मी जनरल भाषेमध्ये बोलतोय, कोणत्याही मॉड्यूलचा मी इथे विचार करत नाही आहे. ओके, इन जनरल SAPमध्ये विचार करतोय. तर आता हे काही 6 पॉईंट्स मी ते मांडलेले आहेत की यावरती आपण थोडंसं आता एक 2-4 मिनटामध्ये डिस्कस करू आणि त्याच्यावरून आपण एक जजमेंटल आन्सर काढूयात. ओके, तर पहिला म्हणजे मी काय म्हणतोय की आता बघा, SAP S/4HANA क्लाउड आलेलं आहे. आता हे पॉईंट्स मी नोट डाऊन करून ठेवलेले आहेत, काही थोडा स्टडी केलेला आहे मी, आणि या बेसिसवरती मी तुम्हाला माझं ओपिनियन सांगतोय. तुम्हीही सर्च करा, आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्ही गुगलवरती जावा. ओके, आणि तिथे पण सर्च करा, तुम्हाला सेम आन्सर भेटेल. थोडंसं डिफरन्स असू शकतो, बट तंतोतंत जुळण्याचा आणि जुळवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ओके, आता S/4HANA क्लाउड तुम्हाला माहिती आहे, सध्या ECC चालू आहे. आता S/4HANA आलेला आहे, एक HANA डेटाबेस आलेला आहे, त्याच्यावरती बनवलेलं ॲप्लिकेशन S/4HANA आहे. आणि क्लाउडवरती आता बघा, ऑन प्रिमाइज आणि क्लाउड असतं. ऑन प्रिमाइज म्हणजे बेसिकली जे सर्व्हर्स असतात ते फिजिकली असतात, पण क्लाउड म्हणजे कसं, आता गुगल ड्राईव्ह वगैरे आहे आपलं, बरोबर, ऑनलाईन डेटाबेस, ठीक आहे, तर क्लाउडमध्ये आलेलं आहे. आता समजा मी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं, ठीक आहे, की S/4HANA, आता तुम्हाला कन्सेप्ट काही सगळ्या माहिती आहेत. मी एक जनरल उदाहरण देतो की समजा एखादी रिटेल कंपनी घ्या किंवा मॉलमध्ये कोणताही एखादा ब्रँड आहे, तो काय करतो, फॅशन ब्रँड आहे असं समजा, तो काय करतो, कपडे विकतो, बरोबर. आता कपडे विकत असताना तो ऑल ओव्हर इंडियामध्ये, ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये, स्टेटमध्ये सगळीकडे विकत असतो. त्यामुळे त्याचे शॉपिंग मॉल असतात, मॉलमध्ये त्याचे शॉप्स असतात. आता जर SAP तुम्हाला माहिती आहे GUI आहे, लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल होतं आहे, ECC, बरोबर, त्यासाठी एक सिस्टम लागते, कॉम्प्युटर लागतं. प्रत्येक वेळेस ते SAP GUI प्रत्येक तुमच्या डीलरला देणं पॉसिबल होत नाही आहे. मग S/4HANAमध्ये तुम्हाला माहिती आहे फ्युरी ॲप्लिकेशन आलेलं आहे की ज्याचं SAP तुम्ही वेब थ्रू ॲक्सेस करू शकता. एखादं लिंक ॲक्सेस करतो आपण, तशी ॲक्सेस करू शकता, बरोबर. म्हणजे काय, तुम्ही डायरेक्टली ॲक्सेस क्रिएट केला आणि ते शॉपला दिला तर ते डायरेक्टली ऑनलाईन ते एंट्री करू शकतात, SAP यूज करू शकतात, बरोबर, दुकानदार. तर त्यासाठी ते इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी वगैरे ते यूज करतात. तर S/4HANAमध्ये आता भरपूर ॲडिशन झालेले आहेत. क्लाउड आहे, कुठूनही तुम्ही ॲक्सेस करू शकता, VPN वगैरे कनेक्ट केलं तर. हा एक ओपिनियन होता. आणि S/4HANAचा डिफरन्स तुम्ही पाहिला नसेल तर बघून घ्या, तुमच्या लक्षात येईल की S/4HANA किती फॉर्ममध्ये चालू आहे. ओके,
दुसरं आहे AI आणि मशीन लर्निंग इंटिग्रेशन. आता SAPने म्हणजे SAP या कंपनीने SAP या सॉफ्टवेअरमध्ये AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, त्याला AI आणि ML असं म्हणतात, ह्याचं पण इंटिग्रेशन आणलेलं आहे. ज्याच्यामुळे काय होतं की सिस्टम स्वतः काही लर्निंग करते, ओके, तुमच्या एंट्रीमधून, आणि त्या बेसिसवरती प्रेडिक्टिव्ह अनालिसिस म्हणतात त्याला, आणि त्या बेसिसवरती तुम्हाला काही रिझल्ट देत असते, बरोबर. आता समजा तुम्ही काही रिपोर्ट्स वगैरे जनरेट करत असाल सिस्टममध्ये, तर बेस्ड ऑन युअर फोरकास्टिंग और कन्झम्पशन, तर तुम्हाला काही रिपोर्ट सिस्टम ॲटोमॅटिकली जनरेट करतं, बरोबर. म्हणजे काही तुम्हाला सेल्स डेटा असेल किंवा पर्चेसिंग डेटा असेल, तो अनालाइज करायचा असेल, तुम्हाला डेटा सायंटिस्ट वगैरे माहिती असेल, ते काय करतात, डेटा अनालाइज वगैरे करतात, बरोबर. तर AI इम्प्लिमेंट केल्यानंतर तुमच्या काही गोष्टी ॲटोमॅटिकली रन होतात. जसं SAPमध्ये MRP आहे, मटेरियल मॅनेजमेंट आणि PPचं इंटिग्रेशन, आपण तो व्हिडिओ बनवतोय, तर तिथे ॲटोमॅटिक तुमची रिक्वायरमेंट जनरेट होते. तसं इकडे काय होतं की AI इम्प्लिमेंट केल्यामुळे तुमची ऑटोमॅटिक परचेस ऑर्डर, सेल्स ऑर्डर वगैरे जनरेट होण्यासाठी मदत होईल, ओके. म्हणजे हे इंटिग्रेट केलेलं आहे, बघा किती वास्ट होत चाललेलं आहे, किती ॲडव्हान्स होत चाललेलं आहे, बरोबर. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की SAPमध्ये आता AI आणि मशीन लर्निंगचं इंटिग्रेशन आलेलं आहे, त्याच्यामुळे हा सॉफ्टवेअर खूप खूप ॲडव्हान्स होणार आहे. तिसरा म्हणजे इन्क्रीज द डिमांड फॉर स्पेशलाइज्ड रोल्स. म्हणजे बघा, तुम्हाला काय माहिती आहे आता की तुम्ही एखादं मॉडेल केलेलं, बट आता MM आहे, FICO आहे, PP आहे, अरिबा आहे, तर SAP जे मॉडेल्स आहेत त्या मॉडेलला खूप डिमांड येत आहे. म्हणजे काय, तुम्ही एखाद्या मॉडेलमध्ये म्हणजे स्पेशलायझेशन केलेलं असेल, ठीक आहे, तर बेसिकली त्याला खूप डिमांड फ्युचरदृष्ट्या येणार आहे, कारण S/4HANAमध्ये क्लाउड स्ट्रॅटेजी आलेली आहेत, ठीक आहे. तर ते बिझनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी, कंपन्यांचे क्लायंटचे बिझनेस इम्प्रूव्ह करण्यासाठी त्यांना ती SAP सिस्टम इम्प्लिमेंट करावं लागणार आहे. आता इम्प्लिमेंट करायचे म्हणजे कन्सल्टंट आले, इंजिनियर आले, ठीक आहे, वेगवेगळ्या मॉड्यूलचे स्पेशलिस्ट आले, तर एका SAP सॉफ्टवेअरमध्ये बेसिकली वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना इथे मदत होते, कारण SAP हे एकटे इम्प्लिमेंट होत नाही आहे, त्याच्यासोबत बाकीचे इंटिग्रेशन्स आले, PI आले, सगळ्या मॉड्यूलचे आपले कन्सल्टंट आले, मग डेटा सायंटिस्ट आले, देन डेटाबेस रिलेटेड जे काही लोक आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड सगळे आले. म्हणजे काय की जर SAP इम्प्लिमेंट होत असेल तर या सगळ्यांना पण ॲटोमॅटिकली तुमचे अपॉर्च्युनिटी भेटत असतात. आता नेक्स्ट म्हणजे काय की कोर बिझनेस स्ट्रॅटेजी. कोर बिझनेस स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तर काही कंपनी आहेत, जसं की टाटा मोटर्स आहे, महिंद्रा, मर्सिडीज, ह्या कंपन्या कम्प्लिटली SAPवरती चालतात. त्यांचा बिझनेस स्ट्रॅटेजी, त्यांचा बिझनेस प्लॅन जो आहे तो सगळा ते SAPमध्ये, सगळ्या मॉडेल्स त्यांनी इम्प्लिमेंट केलेले आहेत, ओके. म्हणजे SAP काय करत आहे, त्यांची पूर्ण जी बिझनेस प्रोसेस आहे ती मॅनेज करण्यासाठी त्यांना हेल्प करत आहे. म्हणजे सोर्सिंगपासून ते सेलिंग, प्रोक्युरमेंट, मॅन्युफॅक्चरिंग सगळं असू द्या, डिलिव्हरिंग असू द्या, ओके. तर हेच कोर स्ट्रॅटेजी आहेत, बिझनेस स्ट्रॅटेजी त्यासाठी यूज होतं. कंटिन्युअस लर्निंग अँड सर्टिफिकेशन्स म्हणजे काय, SAP बघा दरवर्षी काही नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस करत असतं, पॅचेस इंट्रोड्यूस करत असतं, सर्टिफिकेशन्स नवीन नवीन घेऊन येतं SAP. सो हे लर्निंग हे कंटिन्यूस राहणार आहे. सर्टिफिकेशन्स येत आहेत, सर्टिफिकेशन तुम्ही करू शकता, ग्लोबल सर्टिफिकेशन, त्याच्यावरती पण आपला व्हिडिओ आहे. आणि सगळ्यात लास्ट म्हणजे ग्लोबल अँड रिमोट अपॉर्च्युनिटीज. आता बघा, जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंवा प्रोडक्शनमध्ये काम करत असाल तर तुम्हाला ॲक्च्युली साईटवरती जावं लागतं, साईट वर्क करावं लागतं. पण SAPमध्ये कम्प्लिटली तुम्हाला वर्क फ्रॉम होम भेटू शकतं. कंपनीवरती तुमच्या मॅनेजरवरती डिपेंड आहे ते, त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण बघून घ्या, ओके. आणि समजा तुम्ही इथे इंडियातून एखाद्या इंटरनॅशनल क्लायंटसाठी काम करणार असाल तर ती पण तुम्हाला अपॉर्च्युनिटी रिमोटदृष्ट्या भेटू शकते. तुम्ही इथून क्लायंटची सिस्टम हँडल करू शकता, त्यामुळे तुम्हाला कुठेही जास्त फिरायची गरज नाही आहे. चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत, वर्क फ्रॉम होम आहे, ओके. तर हे पॉईंट्स आहेत. आता हे जे डिस्कस करत असताना तुम्ही खाली नोट बघितली असेल की मी काय म्हणतोय की द फ्युचर ऑफ अन SAP करियर लुक्स प्रॉमिसिंग ओव्हर द नेक्स्ट 20 years, पर्टिक्युलरली फॉर दोज हू आर विलिंग टू अडॉप्ट टू न्यू टेक्नॉलॉजीज अँड ट्रेंड्स. म्हणजे काय, तुम्ही मार्केटसोबत ज्याच्या काही नवीन टेक्नॉलॉजी येतील, तुमच्या मॉडेलमध्ये नवीन कन्सेप्ट येतील. आता ECCवरती काम करताय, S4 शिका, S4 झाल्यानंतर नवीन काहीतरी येईल, किंवा एक मॉडेलमध्ये तुमचं स्पेशलायझेशन असेल तर तुम्ही एखादं दुसरं मॉडेल घ्या, टेक्नो फंक्शनल बना. तुम्हाला समजा SD येत असेल, PP येत असेल तर तुम्ही थोडंसं ABAP शिका, म्हणजे टेक्निकल प्लस फंक्शनल, त्याला टेक्नो फंक्शनल म्हणतात. तर असे वेगवेगळे तुम्ही स्किल तुमचे अपडेट करत गेला तर पुढचे 20 वर्ष तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. आता एवढं सगळं सांगितलं, आणि सध्या तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी इथे नाही आहे, तो गोल्डन पॉईंट म्हणू शकता की SAPचा मार्केट शेअर 70% आहे. 70% म्हणजे आपलं शेअर मार्केट नव्हे,
म्हणजे 100 कंपनी जर ERP सिस्टम यूज करत असेल तर 70 कंपन्या SAP यूज करतात. 70% आहे आणि तो वाढत चालला. आणि SAPला सध्या एवढा स्ट्रॉंग कॉम्पिटिटर नाही आहे मार्केटमध्ये. ERP सिस्टम आहेत बट SAP एवढा स्ट्रॉंग सॉफ्टवेअर नाही आहे मार्केटमध्ये. कोणीही एवढ्या बिझनेस प्रोसेस ॲक्युरेटली सगळ्या इंटिग्रेट करून देत नाही आहे. काही लिमिटेशन्स आहेत. त्यामुळं SAPला पुढचे 20 वर्ष तर काहीही टेन्शन नाही आहे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. तुम्ही तुमचा विचार करा. आता मी जरा थोडंसं गुगलला विचारायचा प्रयत्न केला, डज SAP हॅव अ गुड फ्युचर. बघा हेच आन्सर दिलेलं आहे. म्हणजे 30 वर्ष तर काय होत नाही आहे SAP टेक्नॉलॉजीला असं म्हणायचं आहे. कन्सल्टंट विल बी इन डिमांड, म्हणजे कन्सल्टंटला 15 ते 20 वर्ष डिमांड आहे. त्यात काहीच वाद नाही आहे. ठीक आहे. कारण कंपन्या त्यांचा टाईम सेव्ह होतो आहे, त्यांचा पैसे सेव्ह होत आहेत. एकच सिस्टम भेटते आहे. सेपरेट सिस्टम वापरायची, मल्टिपल सिस्टम वापरायची गरज नाही आहे. ओके. तर असं तुम्ही पण गुगल वगैरे करून विचारू शकता. मी पण असं गुगलवरून इकडून तिकडून स्टडी करूनच मी तुमच्याशी नॉलेज शेअर करतो आहे एकाच व्हिडिओमधून. ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट लास्ट पार्टमध्ये मी तुम्हाला काही पॉईंट सांगतो इम्पॉर्टंट. जर तुम्हाला हे 20 वर्ष टिकून राहायचं असेल तर आपल्याला पण स्वतःला काही इम्प्रूव्ह करावं लागेल. बरोबर. तर त्यासाठी मी काय म्हणतो आहे, आत्ता जसं सांगितलं मी तुम्हाला की आपल्याला मल्टिपल मॉड्यूल लर्न करावं लागतील. जसं जसं एक्सपिरियन्स येईल तसं तुम्हाला MM बरोबर SD बरोबर PP, परत त्याच्याबरोबर अरिबा, असे वेगवेगळे मॉड्यूल्स तुम्हाला शिकावे लागतील. टेक्नो फंक्शनल, म्हणजे फंक्शनल नॉलेज असेल तर टेक्निकल नॉलेज असेल तर फंक्शनल, त्याला टेक्नो फंक्शनल म्हणू शकता. कीप युअर स्किल अपडेटेड. ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी येतील त्यावेळेस तुम्ही त्या अडॉप्ट करा. त्याच्यातून तुम्ही नॉलेज घ्या. जर वर्षी SAP काही नवीन कन्सेप्ट काढत असतं, नोट काढत असतं, प्रेस रिलीज असतात त्या बघत चला. सर्टिफिकेशन, जर कंपन्या तुम्हाला ऑफर करत असतील फ्री ऑफ कॉस्ट सर्टिफिकेशन तर तुम्ही SAP ग्लोबल सर्टिफाईड होऊ शकता. त्याच्यावरती व्हिडिओ आहे, बघून घ्या. तर सर्टिफिकेशन तुम्ही करू शकता. आणि इंडस्ट्री स्पेसिफिक नॉलेज याच्यावरती तर मी 2 तास बोलू शकतो. समजा मॅन्युफॅक्चरिंग किंवा कोणतीही ॲटोमोबाईल इंडस्ट्री असेल तर त्या इंडस्ट्रीचं तुम्हाला नॉलेज पाहिजे. ओके. केमिकल इंडस्ट्री असेल, फार्मास्युटिकल असेल तर त्या स्पेसिफिक इंडस्ट्रीचं तुम्हाला नॉलेज पाहिजे. अशा सगळ्याच इंडस्ट्रीची गरज नाही आहे बट ठेवलेलं चांगलं. तर एवढं जर तुम्ही सगळं माहिती असेल तुम्हाला आणि थोडं स्वतःला तुम्ही झोकून देऊन थोडासा मार्केटचा स्टडी केला तर तुम्हाला 20 वर्ष मिनिमम कोणीही मार्केटमध्ये हलवू शकत नाही आहे. आणि SAPला पण कोणी सुद्धा टक्कर देण्यासाठी नाही आहे. बरोबर. तर हाच माझा उद्देश होता याच्यामधून. तुम्हाला 20 वर्ष काही टेन्शन नाही असं सांगायचं होतं. फ्रेशरला थोडेसे प्रॉब्लेम आहेत आत्ता, आय नो दॅट. ठीक आहे. बट काळजी करू नका, हळूहळू वॅकन्सी येतील. तुम्ही जर इंडिव्हिज्युअल वगैरे असाल तर तोच एक्सपिरियन्स कॅरी ऑन करून थोडंसं कुठं अपॉर्च्युनिटी भेटते का बघा आणि मगच तुमचं करिअर स्टार्ट करा. कुठेही पैसे देऊन कुणालाही फसू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे नक्की तुम्ही मला सांगा. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल पण लाईक नसेल केलं तर ते लाईक करून आपल्या चॅनलला पुढे घेऊन चला. आणि असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी मी घेऊन येतो आहे आणि तेच तुम्ही आवडीने बघाल अशीच अपेक्षा आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो.